नमस्कार, मी मोहित आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित 3 पुढच्या महिन्याचे करंट अफेअर डिस्कस करणार आहोत, एप्रिल, मे आणि जून। याआधी मी जे पहिलं लेक्चर घेतलं होतं त्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचे राष्ट्रीय सुरक्षेवर करंट अफेअर डिस्कस केले होते। या व्हिडिओमध्ये आपण या 3 महिन्याचे पाहणार आहोत। हे दुसरं लेक्चर आहे तुमचं। तर सर्वात पहिली न्यूज आहे, सुकुमा येथे माओवादी हल्ला झालेला आहे आपल्या सुरक्षा दलाच्या पथावर। तर हे छत्तीसगड राज्य आहे, छत्तीसगड राज्याचा मॅप आहे। या छत्तीसगड राज्यामध्ये दक्षिणेकडे सुकुमा जिल्हा आहे, हा सुकुमा जिल्हा आहे। आणि हा यालाच लागून बिजापूर जिल्हा आहे। तर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर हा हल्ला झालेला आहे आपल्या सुरक्षा दलाच्या पथावर। आणि यात अनफॉर्च्युनेटली आपल्या सुरक्षा दलाची खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे। आपले सुरक्षा दलाचे जे जवान आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात शहीद झालेले आहेत। तर हा हल्ला जो होता मित्रांनो, तो पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मीने केला होता, PLGA। तर थोडक्यात आपण या आर्मीचं बॅकग्राऊंड पाहून घेऊ। या आर्मीची जी आहे, या आर्मीची सुरुवात जी आहे, ही या आर्मीची स्थापना 2000 मध्ये झाली होती, म्हणजे जास्त जुनी नाही आहे। ही आर्मी जस्ट डेव्हलप झालेली आहे, 20-21 वर्ष झालं असेल या आर्मीला तयार होऊन। आणि त्यानंतर ही दहशतवादी या आर्मीच्या कार्यवायांमुळे ही आर्मी दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। तर कोणी घोषित केली? बेकायदेशीर उपक्रम प्रतिबंध कायदा 1967, यालाच आपण इंग्लिशमध्ये अनलॉफुल ॲक्टिव्हिटी प्रिव्हेंशन ॲक्ट असं म्हणतो। या ॲक्टनुसार या संघटनेला बॅन करण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही जी संघटना आहे ती मुख्यतः लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणजे डाव्या विचारसरणीची संघटना आहे। त्या मागचे कारण काय आहे हे आपण समजून घेऊया थोडक्यात। तर सर्वात मुख्य आणि महत्त्वाचं कारण आहे वन संरक्षण कायदा 1980, फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट 1980। मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल, जे आदिवासी इलाके आहेत, जे आदिवासी लोक आहेत, ज्या आदिवासी ते त्या स्टेटमध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे, जे स्टेट मागासलेले आहेत। तर अशा लोकांचं जे जीवन आहे, आपण लाईव्हलीहूड म्हणू शकतो, ते मुख्यतः फॉरेस्टवर डिपेंड राहतं। आणि या ॲक्टमुळे त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटी फॉरेस्टवर, जंगलावर डिपेंड होत्या, त्या सर्व ॲक्टिव्हिटींना बॅन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे मुख्य कारण आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम मागचं। त्यानंतर आदिवासी लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात विस्थापन। कशामुळे स्थलांतर करण्यात आले? तर आपले जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स आहेत, त्याप्रमाणे मायनिंग ऑपरेशन्स जे आहेत ते मुख्यतः आपण त्याच एरियात करतो, त्याच एरियात त्याला परमिट करतो जो एरिया मागासलेला आहे किंवा जो एरिया जास्त डेव्हलप नाही आहे। तर असे जे स्टेट आहे, फॉर एक्झाम्पल छत्तीसगड, झारखंड सारखे जे स्टेट आहे, तर अशा राज्यांमध्ये आपण या ज्या ॲक्टिव्हिटी आहे, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, जे मोठमोठे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स असतात किंवा मायनिंग जे प्रोजेक्ट असतात, जिथे खूप मोठ्या प्रमाणात जंगलाची हानी केल्या जाते, अशा प्रोजेक्टना आपण तिथेच परमिट देतो, तिथेच अप्रूव्ह करतो अशा प्रोजेक्टना। तर हे खूप मोठ्या प्रमाणात विस्थापन हे सुद्धा कारण आहे, कारण की या लोकांची जी आहे, आदिवासी लोकांची खूप अशी अस्थेटिक व्हॅल्यू म्हणू शकतो आपण, ती जंगलाशी जुळलेली असते। तिथे ज्या भागात ते राहत आहेत, शेकडो वर्षांपासून राहत आहेत, ज्या भागात त्यांच्या जवळपास गेल्या 5 ते 6 पिढ्या तिथेच त्याच जागेवर राहत आहेत, त्यांना एकाच दमाने असं विस्थापन, त्यांचं विस्थापन करणं, त्यांचं मायग्रेशन घडवून आणणं हे कुठंतरी जस्टिफाईड नाही आहे। त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम उभारण्यामागे। त्यानंतर माओवाद्यांचे सोपे लक्ष्य, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। आपण आधीच बघितलेलं आहे की हे जे राज्य असतात हे खूप मागासलेले राज्य असतात, आणि अशा राज्यात अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारीची जी समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत असते। आणि माओवादी जे आहे, जे त्यांना आपण कट्टर माओवादी म्हणतो, ते कधी तर या अशा कटात तर सामील होत नाही ते हल्ल्या वगैरे, परंतु ते असे हल्ले घडवून आणण्यास कारणीभूत असतात। तर असे जे माओवादी आहेत ते अशा लोकांना हायर करतात जे अनएम्प्लॉयड आहेत आणि ज्यांना खरंच पैशाची गरज आहे किंवा त्यांची परिस्थिती नाही आहे काहीतरी दुसरं काम करण्याची, किंवा अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यासमोर आहे की ते काहीही करू शकणार नाही, असे लोक ते मुद्दामून हायर करतात आणि त्यांना आर्म्स, अम्युनेशन्स आणि मॉनिटरी सपोर्ट देतात, पुरेसा पैसा पुरवतात। त्यामुळे ते लोक सुद्धा इकडे वळतात, माओवाद्यांकडे वळतात। बेरोजगारी
हे सुद्धा महत्त्वाचं कारण आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम मागे. त्यानंतर मित्रांनो, देशाच्या सामाजिक आर्थिक व्यवस्थेतील अंतर जे आहे, सोशल अँड इकॉनॉमिक सिस्टीम मधलं जे अंतर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता वर्ल्ड इनइक्वॅलिटी रिपोर्ट पब्लिश झालेला आहे याच महिन्यात. त्यात असं लक्षात आलं की भारतात जगातली सगळ्यात जास्त अनइक्वॅलिटी आहे असं आपण म्हणू शकतो. अनइक्वॅलिटी कशी आहे, त्यात डाटाच्या स्वरूपात त्यांनी सांगितलं की टॉप 1%, टॉप 10% जे लोक आहे इंडियामधले, ते जवळपास 22% योगदान देतात GDP, आपल्या भारताच्या GDP मध्ये. आणि खालची जे 50% लोक आहेत त्यांचं योगदान भारताच्या GDP मध्ये फक्त 13% आहे. तर इतक्या मोठ्या प्रमाणात भारतात सध्या इनइक्वॅलिटी आहे. तर हे सुद्धा मुख्य कारण म्हणू शकतो आपण लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वाढण्यामागे, त्या स्टेटमध्ये जे मागासलेले स्टेट्स आहेत. त्यानंतर नक्षलवाद हा सामाजिक प्रश्न म्हणून किंवा सुरक्षा धोका म्हणून हाताळण्याबाबत संभ्रम. हा कशाचा संभ्रम आहे हे आपण लक्षात घेऊन घेऊ. मित्रांनो, स्टेट जे असतात, कोणतंही गव्हर्नमेंट येऊ, ह्या पार्टीचं सरकार येऊ की दुसऱ्या पार्टीचं सरकार येऊ, कोणतीही पार्टी आहे, सध्या गव्हर्नमेंटमध्ये काय होत आहे, हे जे अफेक्टेड एरिया आहेत, अफेक्टेड पॅचेस आहेत आपल्या देशातले, या पॅचेसवर ते डेव्हलपमेंट कोणत्या मेजरमेंटनी मोजतात. तर 2000 आपण एक्झाम्पल म्हणून सांगू शकतो की 2020 मध्ये जर छत्तीसगडमध्ये 2020 मध्ये फॉर एक्झाम्पल 2020 मध्ये जर छत्तीसगडमध्ये 50 माओवादी हमले झाले असतील आणि 2021 मध्ये जर 40 माओवादी हमले झाले असतील, तर या हल्ल्यांना ते आपलं स्वतःचं डेव्हलपमेंट समजतात सरकार. त्यांना असं वाटते की डेव्हलपमेंट म्हणजे बा माओवादी हल्ले कमी झाले तर डेव्हलपमेंट आपण करत आहोत, परंतु असं नाही आहे. आपल्याला या दृष्टिकोनातून विचार करावा लागणार नाही. आपल्याला विचार करण्याची गरज आहे त्या दृष्टिकोनातून की आपण डेव्हलपमेंट, त्या पर्टिक्युलर राज्यात डेव्हलपमेंट किती प्रमाणात केली, आपण त्या पर्टिक्युलर लोकांना त्यांचे ह्युमन राईट्स कशा प्रकारे प्रोव्हाइड केले, त्यांचं लाईव्हलीहूड किती मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत केली, यांच्या थ्रू आपल्याला मेजर करावे लागेल की त्या राज्यात डेव्हलपमेंट किती झालेली आहे आणि त्या राज्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आपण कशी वाढवणार आहे, ना की किती मोठ्या प्रमाणात हल्ले झाले. तर हे सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वाढण्यामागे आपल्या भारतात. त्यानंतर मित्रांनो, हा तुम्ही इंडियाचा मॅप पाहू शकता. इंडियाच्या मॅपमध्ये हे जे मुख्य रिजन आहेत, म्हणजे आपण पॅचेस म्हणू शकतो 2 आणि 3. हे जे मुख्य 3 पॅचेस आहेत, यामध्ये आपल्याला सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात माओइस्ट कॉन्फ्लिक्ट दिसून येतात. इथे आपण 3 कॅटेगरीत ते डिव्हाइड केलेले आहेत. रेड एरिया म्हणजे हायली अफेक्टेड, ब्ल्यू एरिया म्हणजे येलो पिवळा एरिया म्हणजे मॉडरेटली अफेक्टेड आणि ग्रीन एरिया म्हणजे मार्जिनली अफेक्टेड. या 3 कॅटेगरीमध्ये आपण त्याला डिव्हाइड केलेले आहेत. तर आपल्याला असं लक्षात येईल की छत्तीसगड आणि झारखंड जे राज्य आहेत 2, त्या राज्यात सर्वात जास्त आपल्याला रेड पॅच दिसत आहे. तर हे जे 2 राज्य आहे आपल्या भारतातले, ते सर्वात जास्त अफेक्ट आहेत माओइस्ट कॉन्फ्लिक्ट्सनी. या राज्यात सर्वात जास्त आपल्याला माओइस्ट कॉन्फ्लिक्ट दिसून येतं. तर मित्रांनो, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम विरुद्ध लढण्यासाठी आतापर्यंत सरकारने कोणकोणते पुढाकार घेतलेले आहेत, तसे तर बेसिक लेवलवर खूप सारे प्रयत्न केले जातात, परंतु त्यातल्या त्यात मुख्य जर आपण कंट्री लेवलवर जर कन्सिडर केले तर मुख्यतः आपण 3 असे इनिशिएटिव्ह आहेत जे सरकारने घेतलेले आहेत. त्यातला पहिला आहे ग्रे हाउंड्स. हे 1989 मध्ये तयार करण्यात आलेली इलाइट अँटी नक्सल फोर्स होती, जे अजून मी जो आधी शेवटचा पॉईंट सांगितला होता मागच्या स्लाइडमध्ये, या पॉईंटशीच निगडीत आहे. अँटी नक्सल फोर्स तयार करण्यात आली होती अँटी नक्सलिस्ट ॲक्टिव्हिटींना रोखण्यासाठी. त्यानंतर ऑपरेशन ग्रीन हंट, जे अफेक्टेड एरिया आहेत, नक्षलग्रस्त जे भाग आहेत भारतात, त्या भागात 2009-2010 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. अजूनही तैनात करण्यात येतेच.
काही हे नाही, हे सुद्धा सुरक्षा दल तिथेच तैनात करण्यात आलं होतं जिथे हा कॉन्फ्लिक्ट झाला सुकुमामध्ये. त्यानंतर हे महत्त्वाचं आहे, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम मोबाईल टावर प्रकल्प. या प्रकल्पाअंतर्गत जे अफेक्टेड भाग आहेत तिथे मोबाईल कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करण्यात आली. म्हणजे कुठं ना कुठं असा प्रयत्न करण्यात आला की त्यांना जेणेकरून आपण मेन स्ट्रीम मीडियामध्ये मेन स्ट्रीममध्ये इन्क्लूड करू शकू, मुख्य समाजात त्यांना इन्क्लूड करू शकू. ठीक आहे. यानंतरची न्यूज आहे, ही खूप महत्त्वाची न्यूज आहे. प्रगत चाफ तंत्रज्ञान CHAFF हा शब्द परीक्षेत असा येऊ शकतो किंवा परंतु यापेक्षा जास्त चान्सेस आहे असा याचे, त्यामुळे हा सुद्धा शब्द लक्षात ठेवा. हे जे आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने प्रगत चाप तंत्रज्ञान विकसित केलेले आहे. हे तंत्रज्ञान काय आहे ते आपण जाणून घेऊ. मित्रांनो, शत्रूचे जे मिसाईल आहेत त्यांच्या हल्ल्यापासून नौदलाचे जे जहाजं आहेत त्यांचे रक्षण करण्यासाठी आपण हे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. तर हे वर्क कशा प्रकारे करतं? शत्रूचे जे मिसाईल आहे ते शत्रू आपल्यावर मिसाईल तेव्हा फायर करतो जेव्हा आपण शत्रूच्या रडारमध्ये येतो किंवा शत्रूचे जे आपली जे रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे ती शत्रूचे जे डिव्हाइसेस आहेत ते जर आपली जर रेडिओ फ्रिक्वेन्सी त्या डिव्हाइसेसने कॅप्चर केली, त्या एका पॉईंटमध्ये आपण शत्रूच्या नजरेत येऊ शकतो किंवा शत्रूच्या डायरेक्ट रडारमध्ये आपण येऊ शकतो. हे 2 पॉईंट आहेत ज्यामुळे आपण शत्रूच्या लक्षात येऊ शकतो की आपलं ही पोझिशन आहे, आपण हे कार्य करत आहे. तर त्यासाठी शत्रू जे आहे ते आपल्या विरुद्ध जे मिसाईल फेकेल तर अशा मिसाईलला आपण सोपी शब्दात म्हणू शकतो की असे जे मिसाईल आहे जे रडार किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे फायर करण्यात आलेले आहे, तर अशा मिसाईलला कन्फ्यूज करण्यासाठी आपण सोपी शब्दात म्हणू शकतो की कन्फ्यूज करण्यासाठी आपण ही सिस्टीम तयार केलेली आहे. या सिस्टीममध्ये काय होतं, हवेत तैनात केलेले चाफ रॉकेट जे आहे शत्रूच्या क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणालीसाठी एकापेक्षा जास्त लक्ष्ये वेधणारे आहे. या सिस्टीममध्ये काय होतं, जसं आपल्या जहाजाला माहीत पडलं की शत्रूचं मिसाईल आपल्यावर येत आहे तर त्याची एक्झॅक्ट पोझिशन लक्षात घेऊन एक्झॅक्ट स्थिती काय आहे ते जर दुरून फायर करत असेल तर थोड्या वेळाने ॲक्टिवेट होईल चाप सिस्टीम, जर जवळूनच फायर होत असेल तर लगेच ॲक्टिवेट होईल. तर अशा अनुषंगाने एकदम जस्ट डिसिजन घेऊन हे फायर केले जाते. हे तुम्ही असे पाहू शकता. ह्या अशा प्रकारचे सेल राहतात जे फिट केले राहतात आपल्या जहाजावर आणि शत्रूचं रॉकेट जशा प्रकारे येईल त्यांना कन्फ्यूज करण्यासाठी आपण अशा प्रकारचे हे जे आहे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारचे रॉकेट फायर करून त्यांना कन्फ्यूज करू शकतो. त्यानंतर अजून अशाच प्रकारचं एक तंत्रज्ञान होतं जे आतापर्यंत होतं. चाफ हे आता विकसित केलेलं आहे. याआधी आपण फ्लेअर्स वापरत होतो. फ्लेअर्स चांगलं माहीत असेल पबजीवाल्यांना, फ्लेअर गन. तर फ्लेअर गन जे आहे, फ्लेअर गन ही एक मॅन्युअली ऑपरेट होत होतं. म्हणजे हे एक मजबूत IR आहे, इन्फ्रारेड रेडिएशन्सचं एक सिस्टीम आहे. या सिस्टीममुळे सुद्धा आपण कन्फ्यूज करू शकतो येणाऱ्या मिसाईलला, परंतु हे आपल्याला मॅन्युअली ॲक्टिवेट करावे लागते. या व्यतिरिक्त चाफ हे ऑटोमॅटिक लॉन्च होते. जसं तुम्हाला डिटेक्ट झालं की कोणतं तरी मिसाईल आपल्या जहाजावर येत आहे त्याच क्षणी हे चाफ ॲक्टिवेट होऊन जातं. आणि जर ते मिसाईल जर जास्त रेंजचं असेल किंवा आपण म्हणू शकतो की ते एकदम प्रगत मॉडर्न तंत्रज्ञानाचं असेल तर ते या सिस्टीमला सुद्धा चकमा देऊ शकते. त्यावेळेस आपल्याला मॅन्युअली फ्लेअर ज्या मिसाईल्स आहेत त्याचा वापर करावा लागेल. कारण की फ्लेअर गन जे आहे मित्रांनो ते इन्फ्रारेड रेडिएशन जे आहे ॲज कम्पेअर टू चाफ हे खूप मजबूत आहेत फ्लेअर गनचे, त्यामुळे हे सुद्धा जास्त इफेक्टिव्ह राहू शकते. परंतु हे महत्त्वाचं इन्व्हेन्शन आहे जे आपल्या DRDOने केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे वरुण सराव 2021. हा जो सराव आहे मुख्यतः भारतीय आणि फ्रेंच नौदलाची 19वी आवृत्ती नौदलाचा सराव आहे आणि हा द्विपक्षीय सराव आहे. परंतु यावर्षी हा दरवर्षी कंडक्ट केला जातो. परंतु यावर्षी हा सराव कंडक्ट करण्याचं आणि महत्त्वाचं असण्याचं कारण हे आहे की यावर्षी युनायटेड अरब इमिरेट्सची ही पहिलीच वेळ आहे या सरावात भाग घेण्याची. हा पॉईंट लक्षात ठेवा, कुठेतरी नोटस करून ठेवा हा पॉईंट. कारण की UAEची फर्स्ट टाईम आहे या सरावात भाग घेण्याचा. याआधी आपण भारत आणि फ्रेंच हे दोनच देश सहभागी होत होते. हा सराव अरबी समुद्रात कंडक्ट केला जातो. भारतीय आणि फ्रेंच नौदल हा जो सागरी सराव आहे मित्रांनो हा 1993 पासून करत आहेत. परंतु 2001 मध्ये या सरावाला वरुण असं नाव पडलं. तर हे वरुण जे नाव आहे हे 2001 मध्ये पडलं, हे सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतरची न्यूज आहे
जगात कोविड-19 दरम्यान मेडिकल खर्च नाही, इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला. मेडिकल खर्च नाही, कारण की कोविड-19 जर म्हटलं तर कोणालाही वाटेल की कोविड-19 दरम्यान जगात फक्त मेडिकल खर्च वाढलेला असेल, तर असं अजिबात नाही आहे. सगळ्यात जास्त खर्च वाढलेला आहे लष्करी. हा कशाचा कोणी रिपोर्ट दिलेला आहे? सिप्री, याचा फुल फॉर्म आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. या रिपोर्टमध्ये असं सांगितलेलं आहे की 2020 मध्ये एका वर्षात आपल्या जागतिक लष्करी खर्चात 2.6% वाढ झालेली आहे, पूर्ण देश मिळून कंबाईनली. तर जेव्हा जागतिक, आणि हे तेव्हा झालेलं आहे जेव्हा कोविड-19 खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह होता आणि कोविड-19मुळे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवस्था ढासळलेली होती. तेव्हा मुख्यतः आर्थिक व्यवस्था ढासळल्यामुळे आपला GDP जवळपास 4.4% कमी झाला होता, जागतिक GDP ऑन एन ॲव्हरेज. आणि त्यावेळेस सर्व देशांनी आपल्या लष्करावर आपला खर्च वाढवलेला आहे, आणि तो किती प्रमाणात वाढवलेला आहे तर 2.6% वाढवलेला आहे. 2020 मध्ये 5 सर्वात मोठे खर्च करणारे देश कोणते आहेत? भारताचा 3रा क्रमांक लागतो. पहिला आहे युनायटेड स्टेट, चीन, रशिया आणि UK, द युनायटेड किंगडम. मित्रांनो, भारताचा लष्करी खर्च जो आहे हा 2020चा डाटा आहे. भारताचा लष्करी खर्च $72.9 अब्ज होता 2020 मध्ये, आणि तो जागतिक सैन्याचा जेवढा खर्च आहे त्याच्यात 3.7% होता. हे आकडा लक्षात नाही ठेवला तरी चालेल, परंतु हे पर्सेंटेज लक्षात ठेवा, 3.7%. ठीक आहे. 2019 पासून भारताचा खर्च मागच्या वर्षी 2020 मध्ये 2.1% वाढलेला आहे. या मागचं मेन कारण हे आहे पाकिस्तानशी सुरू असलेला संघर्ष आणि चीनसोबत सीमेवर तणाव. कारण की चीनसमोर जे आपण सध्या पाहत आहोत, चीनसमोर खूप मोठ्या प्रमाणात स्टँड ऑफ दिसून आलेले आहे मागच्या वर्षात 2020 मध्ये. तर त्या अनुषंगाने सुद्धा, आणि चीन हा दुसरा देश आहे मित्रांनो सर्वात जास्त खर्च करणारा, तर त्या अनुषंगाने सुद्धा, या दोन अनुषंगाने आपण आपल्या लष्करी खर्चात वाढ केलेली आहे. यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे संयुक्त लॉजिस्टिक नोड. ही जी नोड आहे ही 3री नोड आहे. आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी 3री जॉईंट नोड सध्या मुंबईमध्ये तयार केलेली आहे, स्थापन केलेली आहे. ती ऑपरेशनल सुद्धा चालू झालेली आहे. इतर कार्यान्वित नोड ज्या आहेत त्या गुवाहाटी आणि पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. तुम्हाला चांगलं समजण्यासाठी आपण पाहून घेऊ. अंदमान, निकोबार, हे कोणतं चॅनल आहे? 10 डिग्री चॅनल. आणि इथे आहे पोर्ट ब्लेअर. तर आपलं पहिलं लॉजिस्टिक नोड जे आहे ते पोर्ट ब्लेअरमध्ये आहे. दुसरं आहे गुवाहाटी, छत्तीसगडमध्ये. आणि तिसरं जे नोड आहे ते मुंबईला सध्या स्थापन करण्यात आलेलं आहे. पोर्ट ब्लेअरचे जे नोड आहे ते सर्वात पहिलं नोड आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल आपली हे 3 प्रकारचे नोड आहेत, आणि हे जे तिसरं नोड आहे हे नवीन तयार करण्यात आलेलं आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांच्या अंतर्गत. तर या नोडचं महत्त्व काय आहे? मित्रांनो, हे जे 3 नोड आहेत ते कोऑर्डिनेशननी काम करतात जॉईंटली. त्यामुळे एकात्मिक सशस्त्र दलांना कव्हर देण्यासाठी या नोडचा वापर होतो. मुख्यतः 3ही ज्या आपल्या सर्व्हिसेस आहेत, इंडियन आर्म फोर्सेस, आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स, या ज्या 3ही सर्व्हिसेस आहेत ज्यांना आर्म्स, अम्युनेशन आणि ज्या काही मदत लागतात, ज्या काही सेंटरवर गरजा असतात त्या भागवण्यासाठी, फॉर एक्झाम्पल आपण म्हणू अम्युनेशन्स, राशन्स, फ्युएल, या प्रकारच्या ज्या गरजा असतात त्या पुरवू शकतात. हे 3 ठिकाणं आपण म्हणू शकतो की हे आपले हे आहेत
मुख्य केंद्रे आहेत ज्याच्या थ्रू आपण या सर्वांना हे जे रिसोर्सेस आहेत ते प्रोव्हाइड करू शकतो. त्यानंतर या रिसोर्सेसचा मुख्य अजून काय फायदा होणार आहे, आपल्याला मनुष्यबळ कमी लागेल, त्याचप्रमाणे संसाधनांची बचत होईल, कारण या तीनही सर्व्हिसेसना आपण एकत्रित मदत करत आहोत. त्याचबरोबर आपली आर्थिक मदत नक्कीच होईल, कारण की हे रिसोर्सेस जे आहेत त्या आपल्या ज्या तीनही सर्व्हिसेस आहेत त्यांना अवेलेबल होईल. यानंतरची न्यूज आहे तेजस पायथॉन 5. हे मिसाईल हवेतून हवेत एअर टू एअर मारा करणारे मिसाईल आहे आणि हे इस्रायली ओरिजिनचे मिसाईल आहे, म्हणजे इस्रायलनं तयार केलेलं आहे. परंतु हे आपल्या डिफेन्स रिसर्च आणि डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने तेजस या विमानात इक्विप्ड केलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे आहे हे मिसाईल अधिक किल संभाव्यतेसह अधिक लहान ते दृश्य श्रेणीच्या पलीकडे, ही जी म्हणजे आपल्याला जी आय रेंज आहे त्याच्यासुद्धा पलीकडे जे मिसाईल असेल किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल त्याला सुद्धा मारण्यास आपण लॉन्च करू शकतो हे तेजसवरून. हे तुम्हाला इथं दिसेल, हे आपलं तेजस विमान आहे आणि इथे आपण हे जे आहे पायथन 5 मिसाईल इक्विप्ड केलेलं आहे. हे दुहेरी वापराचे क्षेपणास्त्र आहे. हे हवाई ते पृष्ठभाग म्हणजे एअर टू सरफेसवर लॉन्च करू शकतो, आपण मारा करू शकतो. त्याचप्रमाणे एअर टू एअर हवेतून हवेत सुद्धा मारा करण्यास कॅपेबल आहे. त्यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे P-8I गस्ती विमान. हे एक लांब पल्ल्याचे सागरी विमान आहे आणि पाणबुडी विरोधी युद्ध विमान आहे. हा तर पॉईंट तुम्हाला समजला असेल, लांब पल्ल्याचे सागरी विमान आहे, कारण की याची रेंज जे आहे ऑपरेटिंग रेंज हे 1200 नॉटिकल मैलपेक्षा जास्त आहे आणि हे जास्तीत जास्त 907 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने जाऊ शकते. तर हे एक लांब पल्ल्याचे सागरी विमान आहे, परंतु हे एक पाणबुडी विरोधी युद्ध विमान का म्हटलेलं आहे. तर मित्रांनो, हे आपण जे आहे हे गस्ती विमान आहे, म्हणजे आपण या विमानाने गार्डिंग करणार आहोत आपल्या पूर्ण सी सरफेसची, पूर्ण सी शोर जो आहे, जे किनारपट्टी लाभलेली आहे त्या किनारपट्टीची आपण प्रोटेक्शनपेक्षा आपण म्हणू शकतो की त्या किनारपट्टीच्या आपण हे गस्ती करणार आहोत. तर त्यासाठी हे विमान वापरणार आहोत. त्यामुळे ज्या पाणबुड्या आहेत त्यांच्या रडारमध्ये न येणं हे आपल्या या विमानाचं मुख्य उद्दिष्ट राहणार आहे. त्यामुळे हे पाणबुडीच्या रडारमध्ये इझिली येत नाही, त्यामुळे या विमानाला पाणबुडी विरोधी युद्ध विमान आहे असं म्हटलेलं आहे. P-8 विमानांसाठी भारतीय नौदल हे 2009 मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय ग्राहक बनले होते. 2009 मध्ये, सध्या नाही आहे. 6 P-8I गस्ती विमानाच्या विक्रीला अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताला मान्यता दिलेली आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेने 2019 मध्ये या विमानाची खरेदी मंजूर केलेली आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. यानंतरची न्यूज आहे त्याच अनुषंगाने भारत आणि अमेरिका संरक्षण संबंध, म्हणजे आपले डिफेन्स संबंध जे आहेत ते कशा प्रकारचे आहेत भारत आणि अमेरिकेचे ते थोडक्यात पाहून घेऊ. तर सर्वात पहिले 2008 मध्ये जे होतं ते भारत आणि अमेरिकेचे जे संरक्षण व्यापार होते ते एकदम आपण म्हणू शकतो की निग्लिजिबल होते. एवढे इम्पॅक्टफुल स्टेप आपण नव्हत्या घेतल्या अजून डिफेन्स सेक्टरमध्ये. त्यानंतर परंतु 2020 मध्ये आपलं जे डिफेन्स सेक्टर आहे, डिफेन्स व्यापार जो आहे अमेरिकेसोबत तो जवळपास $20 बिलियन पर्यंत पोहोचला. त्याचबरोबर अमेरिकेने भारताला प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून सुद्धा नियुक्त केले 2016 मध्ये. त्याचबरोबर एक स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरायझेशन जे होतं अमेरिकेचं STA, या ऑथरायझेशनमध्ये आधी फक्त 3च देश सामील होते अमेरिकेच्या, त्यात ऑस्ट्रेलिया, जापान आणि दक्षिण कोरिया. तर या ऑथरायझेशन ट्रेडमध्ये त्यांनी भारताचा समावेश केलेला आहे 2018 मध्ये. त्याचबरोबर नाटो सहयोगी जे देश आहेत त्यांसारखंच सिक्युरिटी ॲक्सेस, त्यांना जे सिक्युरिटी ॲक्सेस दिलेला आहे अमेरिकेने त्याच प्रकारचं सिक्युरिटी ॲक्सेस त्यांनी आपल्या भारताला दिलेला आहे. तर ही अमेरिकेची मेहरबानी नाही आहे, कारण की अमेरिकेला सुद्धा माहीत आहे आशिया जो रिजन आहे, आपण म्हणू शकतो आशिया जो रिजन आहे, अरबी समुद्राचा जो रिजन आहे, त्यात सगळ्यात मेन एनिमी, मुख्य एनिमी जे आहे अमेरिकेचे ते रशिया आणि एक उभरता एनिमी म्हणजे चायना. हे दोन्हीही अमेरिकेला टॅकल करू शकतात. हे अमेरिकेला चांगलं ठाऊक आहे आणि त्यांना बॅलेन्सिंग म्हणून त्यांना टॅकल करण्यासाठी, व्यवस्थित टॅकल करण्यासाठी ते भारताला बॅलन्स करणं गरजेचं आहे. नाहीतर अमेरिकेचा एक ॲक्ट होता काटसा, त्या ॲक्टनुसार अमेरिकेच्या विरुद्ध ज्याही देशांनी त्यांच्या एनिमी देशांसोबत व्यवहार केले, काहीही आपण म्हणू शकतो जे लष्करी व्यवहार केले, त्या देशांना त्या ॲक्टनुसार बॅन करण्यात आलेलं आहे. परंतु भारताने रशियाकडून 2018 मध्ये एक डील साईन केली S-400ची. त्याची पहिली डिलिव्हरी आपल्याला जानेवारी 2022 मध्ये येणार आहे, म्हणजे पुढच्या महिन्यात येणार आहे. तर ही जी डील साईन केली होती आपण, त्याची पहिली डिलिव्हरी आपल्याला जानेवारी 2022
2022मध्ये येणार आहे S-400ची. तर ही डील इतकी मोठी $1 बिलियन डील साईन करून सुद्धा अमेरिकेने आपल्यावर काहीही सँक्शन नाही लावलेले आहे, परंतु उलट त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही भारताला एक्सेप्शन म्हणून कन्सिडर करू या केसबद्दल. त्यामुळे अमेरिका आपल्याला कुठं ना कुठं काही ना काही पॉलिटिकल ॲडव्हान्टेज, काही ना काही इंटरनॅशनल इंटरेस्ट आपल्या भारतात दिसून येतो. त्यामुळे अमेरिकेने हे पावले उचलली आहे. बाकी यामागं काहीच कारण नाही आहे, कारण की आपण अजूनही अमेरिकेने जो भारताविरुद्ध 7वा वेळा पाठवला होता आपल्या 1971च्या वॉरमध्ये, तो विसरलेलो नाही आहे. ठीक आहे. यानंतरची महत्त्वाची अमेरिका आणि भारताचे जे करार आहेत ते पाहून घेऊ. हे जे करार आहे मित्रांनो, अमेरिकेचे ज्या फ्रेंडली नेशन्स आहेत, अमेरिकेचे जे मित्र राज्य आहेत, मित्र राष्ट्र आहेत, त्यांच्यासोबत हे 4 मुख्य जे करार आहेत ते अमेरिका प्रत्येक राष्ट्रासोबत करतो. तर मित्रांनो, अमेरिकेचे जे रिलेशन्स आहेत बाकीच्या राष्ट्रांसोबत, त्या रिलेशन्समध्ये मुख्यतः 4 अमेरिका करार हे करतोच. ते अमेरिका आणि कोणत्याही राष्ट्राच्या संबंधांचे आपण एक प्रकारे 4 आधारस्तंभ म्हणू शकतो. त्यातला पहिला करार आहे लष्करी माहिती कराराची सामान्य सुरक्षा, जनरल सिक्युरिटी ऑफ मिलिटरी इन्फॉर्मेशन ॲग्रीमेंट 2002 मध्ये हा करार केलेला आहे. या करारानुसार आपण जे भारतात इंटेलिजन्स ज्या इन्फॉर्मेशन आहे ते शेअर करणार आहोत अमेरिकेसोबत. त्यानंतरचा करार आहे लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ ॲग्रीमेंट LEMOA. हा करार आपण अमेरिकेसोबत 2016ला साईन केला होता आणि या करारानुसार आपण दोन्ही देशांना लष्करी सुविधांची इंधन भरणे परवानगी देतो. फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की जिथेही डिफेन्स जिथे ज्या कोण्या देशात म्हणून किंवा ज्या कोण्या बेटावर एखाद्या अमेरिकेचे जे स्थळं आहेत, पर्टिक्युलर लष्करी स्थळं जे आहेत, लष्करी छावण्या ज्या आहेत, त्या छावण्यांमध्ये भारताच्या लष्कराला सुद्धा इंधन भरण्याची कॅपॅसिटी, इंधन भरण्याची परवानगी हा करार देतो आपल्याला, लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ ॲग्रीमेंट. त्यानंतरचा करार आहे लॉजिस्टिक एक्सचेंज मेमोरँडम ऑफ ॲग्रीमेंट. मित्रांनो, हा जो करार आहे हा भारताने अमेरिकेसोबत 2016 मध्ये साईन केला होता. या करारानुसार अमेरिकेच्या ज्या देशात आपल्या छावण्या आहेत त्या छावण्यांमध्ये भारतीय लष्कराला सुद्धा इन्फॉर्मेशन, फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन नाही, इंधन भरणे, त्याचप्रमाणे ज्या बेसिक सुविधा आहेत किंवा कोणतं रिपेअर असेल कोणत्या इक्विपमेंटचं, अशा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधा आपण करू शकणार आहोत अमेरिकेच्या छावण्यांवर. त्याचप्रमाणे अमेरिका सुद्धा सेम आपल्या छावण्यांवर सुद्धा करू शकतो. कोण्या करारानुसार? LEMOA नुसार. त्यानंतरचा महत्त्वाचा करार आहे संप्रेषण आणि माहिती सुरक्षा कराराचा मेमोरँडम. किस्मोआ हा 2018 मध्ये साईन केला होता. हा मित्रांनो कॉमकासा जो आहे, कम्युनिकेशन कंपॅटेबिलिटी अँड सिक्युरिटी ॲग्रीमेंट, याचाच पार्ट आहे. या करारानुसार आपण अमेरिकेतून कम्युनिकेशन सिक्युरिटी इक्विपमेंट विकत घेतलेले आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा करार आहे बेका 2020, बेसिक एक्सचेंज कॉपरेशन ॲग्रीमेंट. या करारानुसार भारत आणि अमेरिकेच्या सैन्याला भौगोलिक, आपला जॉग्राफिकल आणि सॅटेलाइट जो डाटा आहे तो आपण शेअर करू शकणार आहोत अमेरिकेसोबत. यानंतरची महत्त्वाची न्यूज आहे लोह घुमट एअर डिफेन्स यंत्रणा इस्रायल. ही इस्रायलची यंत्रणा मे महिन्यात खूप न्यूजमध्ये होती. तर ही जी यंत्रणा आहे या यंत्रणेत मुख्यतः 4 सिस्टीम ऑपरेट करतात त्यातली, आणि अशाच प्रकारची एक यंत्रणा आहे S-400. ही यंत्रणा मित्रांनो जवळपास या यंत्रणेत जसे 4 सिस्टीम ऑपरेट करतात त्या यंत्रणेत जवळपास 5 सिस्टीम ऑपरेट करतात. एक म्हणजे एनिमी रॉकेट, दुसरं म्हणजे रडार सिस्टीम, अजून एक इथं ट्रक असतो दुसरा, तो फक्त ऑब्झर्व करण्यासाठी असतो की जेणेकरून इम्पॅक्ट किती प्रमाणात झालेला आहे. त्यानंतर कंट्रोल सिस्टीम, एस्टिमेट पॉईंट. तर आधी आपण सर्वात पहिले लोह घुमट सिस्टीम काय आहे ते पाहून घेऊ एका म्हणजे थोडक्यात. एनिमी रॉकेट सिस्टीम जे आहे, एनिमी रॉकेट इथून फायर केल्यानंतर याचं पहिली रडार सिस्टीम जे आहे ते या एनिमी रॉकेटला डिटेक्ट करेल. एकदा रॉकेट डिटेक्ट झाल्यानंतर ते रॉकेट मारून पाडण्यासाठी ते स्वतःचे सिग्नल इथे सर्वात पहिले या कंट्रोल सिस्टीमला पाठवेल. आणि हे कंट्रोल सिस्टीमचं काम आहे की हे जे इथून रॉकेट आपण लॉन्च केलेलं आहे, ह्या रॉकेट आणि हे रॉकेट कुठं इम्पॅक्ट पोझिशन राहील या रॉकेटची हे डिसाईड करणं या सिस्टीमचं काम राहील, जेणेकरून हे रॉकेट इथून लॉन्च केल्याजवळ शहराजवळ फुटलं नाही पाहिजे किंवा कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नाही पाहिजे. या कारणाने हे जी सिस्टीम आहे या सिस्टीमचं मुख्य काम असतं की इम्पॅक्ट पॉईंट जो आहे
तो आयडेंटिफाय करणे. एकदा इम्पॅक्ट पॉईंट आयडेंटिफाय केल्यानंतर म्हणजे सफिशियंट डिस्टन्स आहे हे आयडेंटिफाय केलं, जेणेकरून त्या रॉकेटच्या फायरिंग त्या इम्पॅक्टमुळे कोणाला जीवितहानी होणार नाही. हे डिस्टन्स एकदा कॅल्क्युलेट केल्यानंतर या सिस्टीमने हे फायर करतं रॉकेट आणि त्या मिसाईलला एलिमिनेट केलं जाते. हे मिसाईल जे आहे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कदाचित पाहिला असेल. हे आपण आपले जे उघडे डोळे आहेत त्यांनी सुद्धा आपण मिसाईलचे इम्पॅक्ट पाहू शकतो. त्यानंतर ही जी सिस्टीम आहे ही कमी पल्ल्याची, ऑब्व्हियसली आपण डोळ्यांनी पाहू शकतो म्हणजे कमी पल्ल्याची सिस्टीम आहे. जमिनीपासून हवेत हवाई संरक्षण प्रणाली आहे इस्रायलची. हे रॉकेट, तोफखाना, मॉर्टार आपण त्याला म्हणतो, त्याचबरोबर विमान, हेलिकॉप्टर आणि मानवरहित हवाई वाहने अनमॅन्ड एरियल व्हेकल यांच्या विरुद्ध वापरले जाते. हे 2011 मध्ये इस्रायलमध्ये तैनात करण्यात आली आणि ही कोणत्याही क्लायमेटमध्ये वापरू शकतो आपण. दिवस रात्र यासह कोणत्याही परिस्थितीत वापरले जाऊ शकते. आणि या सिस्टीमचा जो सक्सेस रेट आहे तो मित्रांनो 90% जास्त यशाचा दर आहे. यासह 2000 पेक्षा जास्त इंटरसेप्शन ॲट अ टाइम, म्हणजे 2000 पेक्षा जास्त जे ऑब्जेक्ट आहेत जे इम्पॅक्टसाठी कॅपेबल आहेत अशा ऑब्जेक्टसोबत हा इंटरसेप्शन करण्यासाठी म्हणजे त्यांना एंगेज करण्यासाठी कॅपेबल आहेत. यानंतर जी महत्त्वाची न्यूज आहे OPV सजग. OPVला आपण म्हणू शकतो ऑफशोर पेट्रोल व्हेकल सजग. हे भारतीय तटरक्षक दल इंडियन कोस्ट गार्डमध्ये याला स्थान मिळालेले आहे. हे स्वदेशी डिझाईन केलेल्या 5 OPV पैकी तिसरे आहे ज्याला इंडियन कोस्ट गार्डमध्ये स्थान मिळाले आहे. हे कोणी तयार केलं? गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधले आहे. इथं म्हणजे कन्फ्युजन होऊ शकते. मेक इन इंडिया धोरणाअंतर्गत. तर मित्रांनो इथे आपल्याला हे कन्फ्युजन होऊ शकते की हे वायझॅकमध्ये किंवा मुंबईला तयार केलेले नसून गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले आहे. ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर यात प्रगत तंत्रज्ञान उपकरणे त्याचबरोबर शस्त्रे बसवलेली आहेत. त्याचबरोबर हे जे डेक सिस्टीम आहे, हे जे OPV सजग जे व्हेसल आहे, या व्हेसलमध्ये आपण एक ट्विन इंजिन हेलिकॉप्टर लॉन्च करण्यासाठी एक हेलिपॅड सुद्धा बनवलं आहे. त्याचबरोबर आपण 4 हायस्पीड बोट वाहून नेण्यासाठी ही व्हेसल कॅपेबल आहे. इथं तुम्ही त्या व्हेसलचं चित्र पाहू शकता. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण या 3 महिन्याचे करंट अफेअर डिस्कस केले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या 3 महिन्याचे राष्ट्रीय सुरक्षेवर करंट अफेअर पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जय हिंद.